वेगळं तेज. बाबा मला ओळखत नव्हते ना मी बाबांना ओळखत होतो. एक फक्त आमची नजरेत नजर झाली आणि माझ्या मनात विश्वास आला, कुठून आला देव जाणे, की मी बाबांना बरं करणार, जे काही असेल ते मी पूर्ण धावाला लावेल, माझे पूर्ण प्रयत्न बाबांसाठी असतील. बाबा आले, आम्ही त्यांना स्टेबल केलं, रक्तस्राव थांबवला, खूप रक्त व्हायला होतं, रक्ताच्या बॅगा अरेंज केल्या गेल्या एका टीमनी. एक टीम आमची त्यांचं सलाईन सुरू केलं, पल्स बीपी बघितलं गेलं, बीपी स्टेबल केलं गेलं. अवघ्या 15 मिनिटात आम्ही त्यांना शस्त्रक्रियाला घेतली. आता ही काय शस्त्रक्रिया सर्वसाधारण नव्हती. संग्राम बापू महाराजांनी ऑलरेडी सांगितलंय काय झालं होतं. आता आमच्या समोर चॅलेंज अशी होती की हे दुरुस्त करायचं तरी कसं करायचं. पण ते म्हणतात ना, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणीतरी त्या दिवशी माझ्या पाठीशी उभं होतं आणि ती दैवीय शक्ती माझे हात चालवत होती. 2 तास ऑपरेशन चाललं. तेव्हापर्यंत मला बाबा कोण आहेत, आदिनाथजी महाराज कोण आहेत, तारकेश्वर गड कुठे आहे याची कल्पनाही मला नव्हती. मी बाहेर आलो, माझा बालपणाचा मित्र रोहन माझ्यासोबत तिथे बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर होता. मला फक्त त्यांनी दुरून विचारलं ऑपरेशन झालं कसं. म्हटलं अरे एकदम मस्त झालं. प्रचंड अवघड होतं पण आज कदाचित खूपच चांगल्या रीतीने ते पार पडलं. मायक्रोस्कोपिक सर्जरी केली. रोहननी एकच गोष्ट केली, मला कडकडून मिठी मारली. मला तेव्हाही कळालं नाही की काय हा मिठी मारतो, असं काय झालंय. तो म्हणला, हर्षू तुला माहित नाही तू काय काम केलेस. त्या दिवसानंतर मी जेव्हा बाबांना आयसीयू ठेवलं, बाबा बाहेर आले, पहिला शब्द बाबांनी मला विचारला, डॉक्टर तुमचं नाव काय. तुम्हाला बोलवलं, जवळ बोलवलं, मला विचारलं डॉक्टर नाव काय तुमचं. मी म्हटलं हर्षवर्धन. एकच शब्द बाबा बोलले की नेहमी हर्ष नांदणार येथे. आणि दुसरं मला असं कौतुक वाटतं की जे लोक त्यांना घेऊन आले, जे बाबांचे भक्तगण होतात, जे इतक्या म्हणजे त्यांना पण चिंता लागली होती, पण जे ते म्हणतात ना की गुरु असावा आणि त्यांचे शिष्य तसेच असतात. तसं तुम्ही म्हटले बाबांनी नाव नाही घेतलं अजून, दुसऱ्यांना त्रास नको. आमच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला जे कोणी भक्तगण आले, मी प्रशासनाकडनं खरंच नतमस्तक आहे त्यांच्या समोर की आमच्या हॉस्पिटलमध्ये ना कोणी कुठलीच गोष्ट तोडफोड केली किंवा कोणाशी आरेवारी केली. म्हणजे असे भक्तगण मी बघितलंच नाही. इतकं शिस्तबद्ध सगळेजण आपलं आपलं काम करत होते. सगळं बाबांच्या प्रेमापोटी चालू होतं. असं प्रेम मी कुठेच बघितलं नाही. दुसऱ्या दिवशी आयसीयू मध्ये मी जेव्हा गेलो, मला वाटलं सकाळी 8:30 वाजले होते. म्हटलं आता इतकं रक्त व्हायलेला पेशंट, आपण सैराबावरा झालेला असतो, डोळे उघडलेले नसतात. म्हटलं आता मलाही चिंता लागली होती. म्हटलं मी जाऊन बघू सकाळी. मी सकाळी गेलो तर मला चमत्कारच दिसला त्याच्यासमोर. बाबा म्हणजे मी काय नाश्ता करत होते ही माझ्या डोळ्यासमोरून गेलं नाहीये. बाबा उपमा खात होते आणि बसून म्हणजे मांडी घालून तिथे बसून उपमा खाणं चालू होतं. म्हटलं अरे, म्हटलं एवढं मोठं ऑपरेशन रात्री झालंय, अजून 12 तास उलटलेले नाहीये. म्हणजे ते जे तेज मी बाबांच्या डोळ्यात बघितलं, ते सर्वसाधारण माणसाला मी आयुष्यात आतापर्यंत इतके ऑपरेशन केले कधीच बघितलेले नाही. नुसतं ते नाही तर जेव्हा बाबांना आम्ही रूम मध्ये शिफ्ट केलं, त्यांचं भक्तांविषयीचं प्रेम इतकं जोरदार आहे की जसं सागर भाऊ पण म्हणाले की प्रत्येकाला आलंय की पहिलं तुम्ही काही घेतलंय का, खाल्लंय का, पिल्लंय का. त्यांचे अंगत आहे, गणेशजी आहेत. म्हणजे ह्यांची जी सेवा, ते जे लोक भेटायला येत होते त्यांची इतकी सेवा केली गेली त्याचे, म्हणजे आमच्यासाठी खरंच हे कुठलं तरी विशेष गोष्ट आहे. एक मी छोटा चमत्कार सांगेल इथे की एक माझ्या वाईफ गायनेकॉलॉजिस्ट आहेत, जे बाळंतपणाच्या डॉक्टर आहेत त्या मुद्दा. तर बाबांच्या शरीराच्या बेडवरती 26 आठवड्याची एक बाळंतपण होती आणि तिला वेळे अगोदर कळा येत होत्या. आता ही जादू ना, विस्तारच सांगतो. त्या बाईला त्या कळा थांबवल्या जात नव्हत्या, औषधं दिले गेले. 26 आठवड्याचं बाळ म्हणजे 800-900 ग्रॅमचं बाळ जन्माला आलं. आम्हाला सांगण्यात, आम्ही अगोदरच सांगितलं होतं की वाचू शकत नाही. आज बाबा मी तुम्हाला सांगतो, आज 9 दिवस झाले त्या बाळाला.
ते 800 ग्रामचं बाळ आज 1300 ग्राम वरती आहे आणि ते जगतंय बाबा. ते खरंच म्हणजे ही गोष्ट खरंच अद्भुत होती आमच्यासाठी. अजून एक चमत्कार जो मी बघितला तो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे ती न्यूज गेली की अरे तू ऑपरेशन केलंस, बाबांचं सगळं झालंय. मग इतकं अवघड ते अवघड, आता ती जागेलाच म्हणतो आपण अवघड जागेचं दुखणं, ती अवघड आहे कारण ती सगळ्याच रीतीने अवघड आहे. तिकडचं ऑपरेशन अवघड आहे, तिकडच्या जखमा भरणं अवघड आहे. तर अशा जागेवरती जेव्हा ऑपरेशन केलं जातं आपल्या सर्वसाधारण माणसांचे टाके सुटतात 10व्या 12व्या दिवशी. तुम्हाला सगळ्यांना सांगताना मला आनंद होतोय की 6व्या दिवशी बाबांचे टाके सुटले होते. मी टाके काढून आज बाबा इथे उभे आहेत आपल्या सगळ्यांमध्ये. हा एक चमत्कारच आहे, म्हणजे ही ताकदच आहे वेगळी. मी सगळ्यांना एक मनापासून विनंती करेन की एक वेगळं नातं जुडलं गेलं माझं आणि बाबांचं. त्यामुळे त्या दिवशी माझे अश्रू अनिवार्य होते, मनातून होते, अंतकरणातून मला रडू आलं बाबांकडे बघून. जो माणूस एक क्षणभर पण रडला नाही असा देव माणूस जेव्हा आमच्या हॉस्पिटलवरनं जात होते, बाबा पण डोळ्यात पाणी घेऊन चालले होते. कुठेतरी माझं आणि त्यांचं एक नातं जुडलं गेलं बाबा आपलं या 7 दिवसात. आणि मी बाबांना आश्वासन देतो आणि मी स्वतःशी पण एक गाठ मानतो की प्रत्येक नारळी सप्त्याला मी कुठल्या ना कुठल्या दिवशी इथे तुमच्यात हजर राहील. मला त्याची परवानगी द्या. आणि आपले बाबांचं आता आपल्याला सगळ्यांना मिळून जशी आमच्या हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली गेली, बाबा आता आपल्यात आलेले आहेत. सगळ्यांनी मनापासून बाबांची काळजी घेणं गरजेचं आहे. अजून काही दिवस महत्वाचे आहेत. तर त्यांनी एक लहान मुलाचं आपण जशी काळजी घेतो तशी सगळ्यांनी मिळून बाबांचे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे ही मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी खूप उठू नका कृपया. तुमचे सुद्धा सर्वांचे धन्यवाद आहेत. सगळ्यांना आभार आहेत. श्रोते मंडळी पावणे 12 वाजले तरी सगळे उपस्थित राहिलेत आणि कोणीही या ठिकाणी चुळबुळ केली नाही. गडाच्या वतीने, तारकेश्वर गडाच्या वतीने, गुरुवारी आदिनाथ बाबांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्व श्रोते वर्गाचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. धन्यवाद.